कितीही कायदे करा, कितीही सामाजिक भूमिका बांधा, पण शेवटी जे करायचंय ना तेच आम्ही करायला बसलोय, हेच सांगते समाज व्यवस्था. माजलगावमध्ये घटना घडली, कारण ती घटना ऐकून आणि ती घटनेचे चित्र टीव्हीवर पाहून खरंच हेलकावे देणारी घटना. एक अल्पवयीन मुलगी, तिचा बालविवाह आणि बालविवाहानंतर ज्या पद्धतीचा तिला गर्भपात करण्यात आला आणि त्या निर्दयी पद्धतीनं ती गर्भपात करत असताना ज्या पद्धतीने रक्तस्राव तयार होऊन अतिरक्तस्राव झाल्यानंतर सहज म्हणणं की आता तुम्ही ह्यांना बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जा. किती निर्ढावली तो लोक, आणि या निर्ढावलेल्या लोकांचा खरा परिस्थितीचा समाचार घेणार कोण? कायदा आणि सुव्यवस्था राहिली का? आणि अशा पद्धतीने खेड्यापाड्यामध्ये ज्या पद्धतीने आजही बालविवाहाचा पेव फुटलाय, बालविवाह कायदा असताना सुद्धा आजही ज्या पद्धतीने बालविवाह थाटले जात आहेत, ह्याला जबाबदार कोण? आणि अशी परिस्थिती येऊन पुन्हा त्याला प्राथमिक उपचार केंद्रामध्ये आणून तिचं अशा पद्धतीनं मानवीय पद्धतीनं जे गर्भपात करण्याची प्रक्रिया आणि त्याच्यातून अतिरक्तस्राव झाल्यानंतर आपल्या हाताबाहेर गेल्यानंतर बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलला रेफर करण्याची परिस्थिती, म्हणजे किती माणुसकीला तोडणारी आणि लचके तोडणारी ही घटना. नेमकी अजूनही ते पेशंट कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे आणि त्याला बघतोय कोण, याचा काहीही थांगपत्ता नाही. तर ही आम्ही स्वतंत्र आणि सुखरूप आहोत म्हणण्याची वेळ. नेमका समाज एवढ्या भ्रष्ट नीतीला गेला कशामुळे? सामाजिक पातळी एवढी ढासळली का? आणि खऱ्या अर्थानं ज्या पेशंटला अशा परिस्थितीमध्ये स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये रेफर करण्याऐवजी तिला जर सल्ला दिला जातो की तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल बीडमध्ये जा, तर खऱ्या अर्थानं यालाच कर्तव्याची खरी पराकाष्ठा मानता येईल का? असे अनेक प्रश्न आता समाज पटलावर थैमान मांडतायत, परिस्थिती दाखवतायत. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आमची या भूमिकेत आज कशी अवस्था करून ठेवली ना, त्याची आम्हाला आरसा दाखवतायत. याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. काही घटना अशा घडून जातात ना, ते अस्मरणीय आणि ज्या आयुष्याला हेलकावे देणारे असतात. रोज नवी घटना ऐकायला मिळते आणि रोज नव्या घटनेने नवीन अध्याय आणि नवीन परिस्थिती सुधारण्यासाठी एक परिस्थिती तयार व्हावी, अशीच घटना. महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं बाल विवाह कायदा अंमलात आणून कितीतरी वर्ष झाली. कारण की ज्या पद्धतीने या बालविवाहाच्या माध्यमातून ज्या परिस्थितीमध्ये मातृत्वाचं ओझं देऊन सामाजिक परिस्थितीला बट्टा लावण्याचा जो प्रकार समाजात सुरू होता, त्याला रोखण्यासाठी शासनाने किंवा आम्ही या सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आला. परंतु तो कायदा पाळणारे कोण आहेत? त्या कायद्याच्या कशा पद्धतीने चिंधड्या उडवल्या चालल्यात ना, ती माजलगावची घटना सांगते. या अगोदरही पिंपळनेर मध्ये एक घटना घडली, पण शासन आणि प्रशासन इतकं भयानक आहे की यांना कसल्याच पद्धतीचा घाम फुटत नाही, कसल्याच पद्धतीची दखल घ्यावी असं यांच्या मनात वाटत नाही. आणि जरी घटना घडून गेला, पटलावर आल्या, तरी त्याच्यावर कसल्याही पद्धतीचा कायदेशीर बडगा यांना कधी वापरता आलेला नाही. खंत वाटते या सगळ्या गोष्टींची, आणि एक घटना दुसऱ्या घटनाला चालना देऊन जाते. अशीच घटना माजलगाव तालुक्यात मध्ये घडली. आणि जेव्हा त्या मुलीच्या गर्भधारण करण्याची भूमिका कळाली आणि कवळ्या वयात जर त्या मुलीवर त्या पद्धतीने त्या बाळाला जन्म देण्याची वेळ येईल या भीतीनं त्या लोकांनी तिचा गर्भपात करण्यासाठी माजलगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिला दाखल करण्यात आलं. आता 2-3 घटनांचा एक ठिकाणीच 2-3 गुन्ह्यांचा एक ठिकाणीच संगम कशा पद्धतीने झालाय. एक तर ती मुलगी म्हणजे
अबाल म्हणजे आजही त्याला पोक्सोच्या पद्धतीनं बघावं का काय, हा एक सगळ्यात मोठा प्रकार झालाय. बालविवाह, पोक्सो आणि त्या पद्धतीनं अमानवी पद्धतीनं केलेली तिच्यावर गर्भपाताची प्रक्रिया, या सगळ्या घटनेने खऱ्या अर्थानं मानवी जीवनातील सगळ्यात मोठे कलंक एकाच घटनेने समोर मांडलेत. आज अक्षरशः या मुलीचा ज्या पद्धतीनं कवळ्या वयांमध्ये गर्भधारण करण्याची जी एक परिस्थिती तिच्यावर थोपण्यात आली आणि ते गर्भधारण केल्यानंतर ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकार उघडकीस येईल किंवा त्या पद्धतीनं त्याच्या वेगळ्या पद्धतीच्या परिस्थित्या उमटतील, त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेऊन वेळेच्या अगोदर तिची गर्भपात करण्याची ती प्रक्रिया आणि ते गर्भपात करत असताना अतिरक्तस्राव झाल्यामुळं जेव्हा आपल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिचा बरं वाईट होत आहे का ही भीतीनं तिला सिव्हिल हॉस्पिटलला जा म्हणून दिलेला सल्ला, खऱ्या अर्थानं या सगळ्या घटना ऐकल्यानंतर अंगाला काटा येतो. आणि खऱ्या अर्थानं आम्ही यासाठी स्वतंत्र मिळवलंय का? यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी निवडून आमच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी या सगळ्या यंत्रणा जन्माला घातल्यात का? हे असे अनेक प्रश्न आता जन्माला आमच्या समोर थया नाचत असतील. पण या सगळ्या प्रश्नांना फक्त आम्ही किती वेळ विचार करतो त्या घटनेपुरता, त्यानंतर त्या गोष्टीचे विचार आमच्या डोक्यातून निघून जातात आणि आहे ती परिस्थिती जगायला सुरुवात करते. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या गोष्टीचा ससेमिरा लागला आणि एका खासगी वाहिनीने ही बातमी प्रदर्शित केली, त्यानंतर प्रशासनाचे धाबे दणाणले, जिल्हा शल्य चिकित्सकांची मुलाखत आली, पण अजूनही ती मुलगी सापडली का नाही याचा थांग पत्ता कोणालाच नाही, ना यंत्रणेला आहे ना त्या संबंधित PSCला आहे. शेवटी ती मुलगी गायब कुठं झाली आणि त्याने पुढचा उपचार केला कशा पद्धतीनं, का तिचं काही झालंय, या सगळ्या गुलदस्त्यात असणाऱ्या घटना आजही पटलावर स्पष्टपणे नाहीये. तरीही या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नाही. सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या म्हणतात, मॅनेज. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जर मॅनेज होत असतील आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाची इज्जत चव्हाट्यावर मांडून स्वतःच्या परिस्थितीला झाकण्याचा प्रयत्न केला गेला असेल तर किती या दुर्दैव आणि किती नाचक्कीपणा म्हणायचं या गोष्टी. कुठेतरी संवेदना राहिल्यात का? आणि खऱ्या अर्थानं त्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्या पद्धतीने तिचा गर्भपात करण्यात आला का त्याच्या अगोदरच काही वेगळं काही परिस्थिती मांडून ठेवली होती, काहीच कळायला पत्ता नाही. पण त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट की ती मुलगी अल्पवयीन होती, त्याचा बालविवाह झालेला होता आणि या बालविवाहामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका तिच्यासोबत मांडण्यात आल्या ना, त्या भूमिका फक्त या कायद्याच्या कुचकामी धोरणांमुळे मांडण्यात आले. या कायद्याला चव्हाट्यावर ठेवून कशा पद्धतीने वर्तन करता येतं त्याच्यामुळे मांडण्यात आल्या. आणि वास्तविक स्वरूपात या बीड जिल्ह्यात कुणी वालीच राहिलं नाही. अजितदादा जेव्हापासून गेले तेव्हापासून तर आमची सगळी तीर्धा तिटपीट झाली. आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या परिस्थित्या सांभाळण्यासाठी आणि जिल्ह्याच्या परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी ज्या पद्धतीचं पालकत्व असणं गरजेचं, ज्या पद्धतीचं एक अंकुश लावणारा व्यक्ती या प्रशासक शासकीय ठिकाणी असणं गरजेचं, आज तोच राहिलेला नाही. त्यामुळं मनमानी कारभार आणि मनमानी परिस्थित्या मांडून लोक मोकळे होत आहेत. आज कसल्याही पद्धतीचा थांग पत्ता आणि कसल्याही पद्धतीचा सुशासन आणि सुप्रशासन आम्हाला कुठंच पाहायला मिळत नाही. फक्त जिथं बघितलं तिथं सगळ्या अधिकाऱ्यांच्या मनमान्या, नेत्यांच्या मनमान्या, कार्यकर्त्यांच्या मनमान्या, सर्वसामान्य माणसाला फक्त आयरणीवर टांगलंय, आयरणीवर. आणि या परिस्थितीमध्ये जर जगायचं म्हणलं तर कशा पद्धतीने जगावं हेच सगळ्यात मोठा प्रसंग आता सर्वसामान्य माणसाला पडतोय. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा निटुबा जर लावायचा असेल, या सगळ्या गोष्टींना खऱ्या अर्थानं शासनाच्या मनात जर या भूमिका असतील तर एक चांगला खमक्या की ज्याच्या खमक्या पद्धतीनं ज्याची वागण्याची पद्धत असावी
खमक्या बोलण्याची पद्धत असावी आणि मुजोर पद्धतीनं आज जो स्वैराचार चालू आहे ना, हा माझा स्वैरान, तो माझा स्वैरान, तो माझा पाहुणा, तो माझा पाहुणा, असं करून करून ज्या प्रशासन व्यवस्थेच्या धिंदोड्या उडवल्यात ना, धिंदोड्या, त्या धिंदोड्याला नियंत्रित करण्यासाठी आता खामक्या माणूस पाहिजे. परंतु दुर्दैव आमचं की अशा खामक्या माणूस आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी नेतृत्व करायला मिळत नाहीये. फक्त मिळतायत आम्हाला फक्त गुळगुळीत आणि लाचारी पद्धतीनं जगणारी लोक, की ज्यांचा काही पत्ता नाहीये, न ठांग आहे ना पत्ता आहे. आणि अशा पद्धतीच्या परिस्थित्या ओढवल्यामुळं या अशा अल्पवयीन मुलींवर ज्या पद्धतीची अमानवीय परिस्थित्या येत आहेत, यंत्रणेमध्ये येऊन सुद्धा गर्भपात करताना ज्या पद्धतीने अतिरस्त रक्तस्राव झाल्यामुळं आपल्या अंगलटी येऊ नये म्हणून तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र ह्याच्यावर स्वतःच्या अँब्युलन्सचं पेट्रोल जाऊन किंवा जिल्हा चिकित्सकांची परवानगी घेऊन एखादी अँब्युलन्स बोलवण्याचं धारिष्ट्य या कर्तव्य व्यवस्थेमध्ये होत नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. वास्तविक स्वरूपात ह्याला कोण वटणीवर आणणार आणि खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यासाठी असा खामक्या माणूस मिळणार का, की जो या सगळ्या गोष्टीला लगाम लावेल, या सगळ्या गोष्टीवर अंकुश ठेवी. आणि या अशा खामक्या माणसाची जर परिस्थिती तुमच्या डोक्यात असेल तर नक्की त्या खामक्या माणसाचं नाव कळवून या परिस्थितीला नियंत्रित करण्यासाठी काय करता येईल हे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.